सकाळी मी एक ॲडव्होकेट आहे आणि मग इव्हनिंगमध्ये आम्ही कंटेंट क्रिएशन करतो. जोरात बसली? हो, खूप जोरात बसली आहे. गो विथ द फ्लो झालं माझं. मला डान्स खूप आवडतं. तर असं खूपदा झालंय की मम्मीला आधी ओळखतात आणि मग मला ओळखतात. सो हाय हॅलो नमस्कार, मी पूजा साळुंखे बंच ऑफ टॅलेंटच्या नवीन कोर एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते. आज आपल्याशी गप्पा मारण्यासाठी आपल्यासोबत आहे नेहल देशमुख. उत्तम प्रकारे कॉन्टेंट क्रिएशन तर करतेच, पण बाय प्रोफेशन ती ॲडव्होकेटसुद्धा आहे. सो तिची ही आगळीवेगळी जर्नी कशी सुरू झाली आणि काय गमती जमती घडत गेल्या हे जाणून घेण्यासाठी आपण लगेचच गप्पांना सुरू करूया. सो नेहल, कशी आहेस तू? मी खूपच मस्त आहे. तू कशी आहेस? मीही मस्त आहे. कसं वाटतंय तुला आज? खूप छान वाटतंय. थँक्यू सो मच मला बंच ऑफ टॅलेंट्सच्या या पॉडकास्टला बोलवण्याकरता. येस, वेलकम. पहिलं तर मला तुला विचारायचं आहे की तू बाय प्रोफेशन ॲडव्होकेट आहेस. सो ॲडव्होकेट ते कॉन्टेंट क्रिएशन हा प्रवास कसा सुरू झाला? ॲक्च्युली एक दिवशी असं झालं की माझा भाव आला आणि बोलला की चल आपण करूया, एक क्लिप शॉट करूया. आणि मग नंतर आम्ही ते एक्सपेरिमेंट केलं आणि मग नंतर आम्हाला वाटलं की चला आपण पण काहीतरी सुरुवात करूया. मग तशी सुरुवात झाली, एक क्लिप टाकली आणि मग नंतर जसे व्ह्यूज वाढत गेले तसं आम्हाला एक कॉन्फिडन्स आला तर आम्हाला छान वाटलं म्हणून हे आता जर्नी स्टार्ट केली. येस. अच्छा, पण मग शाळेत किंवा कॉलेजमध्ये असताना तू काही असं एकांकिका वगैरे काही? हो, म्हणजे स्कूलमध्ये असताना आणि कॉलेजमध्ये असताना आर्ट्स ही एक माझ्यासाठी सब्जेक्ट होता की त्याच्यामध्ये मी ॲक्टिव्हली पार्टिसिपेट करायची आणि म्हणूनच मला म्हणजे एक पॅशन म्हणून हे मी करते. बाय प्रोफेशन तर मी एक ॲडव्होकेट आहेच आणि म्हणूनच हे जे क्रिएशन मी करते, कंटेंट क्रिएशन, हे ॲक्च्युली माझ्या भावामुळे आणि त्याचा सपोर्ट तर आहेच नेहमी आणि म्हणून आमचं जे आहे ते पेज आम्ही चालवतोय. मग ॲडव्होकेट असताना जेव्हा तू कॉन्टेंट क्रिएशन म्हणजे जसं तू म्हणालीस की व्ह्यूज वाढत गेले मग तुम्ही सुरू केलं, तर मग तुम्ही जेव्हा ते प्रॉपर रेग्युलरली स्टार्ट केलं तेव्हा घरच्यांची रिॲक्शन काय होती त्यावर? घरच्यांची रिॲक्शन एवढीच होती की करा, ते खूपच सपोर्टिव्ह आहेत आणि माझी मम्मी पण असते रील्समध्ये. तर मम्मीचं खूपच म्हणजे सपोर्ट आहे, पॅरेंट्सचं सपोर्ट आहे. म्हणून ते म्हणाले की तुम्हाला आवडतंय तर तुम्ही करा आणि लहानपणापासूनच आम्हाला खूप सपोर्ट मिळालेला आहे. ॲक्च्युली म्हणजे बाकी इतर ज्या ॲक्टिव्हिटीज झाले त्याच्यामध्ये मम्मी आम्हाला स्पॉन्टेनियसली म्हणजे सांगायची की तुम्ही करा म्हणून. तर सपोर्ट तर नेहमीच असायचा, असं काही आम्हाला त्यांना कन्व्हिन्स करायला किंवा असं काही वाटलं नाही. आणि मग म्हणजे लहानपणापासूनच तुझं ठरलं होतं की तुला ॲडव्होकेटच बनायचं आहे? नाही, ते गो विथ द फ्लो झालं माझं. ॲक्च्युली नावाच्या पुढे काहीतरी हवं होतं मला आणि म्हणून मी ॲडव्होकेसीमध्ये आले आणि मग नंतर हे जे आहे जे मी ॲडव्होकेट आहे आता. मग आता तू ॲडव्होकेटचं तुझं जे प्रोफेशन आहे ते आणि कॉन्टेंट क्रिएशन याचं टाइम टेबल कसं मॅनेज करतेस? सो सकाळी मी एक ॲडव्होकेट आहे आणि मग इव्हनिंगमध्ये आम्ही कंटेंट क्रिएशन करतो. मग तुझं तिथे ॲडव्होकेट म्हणजे तू जिथे जातेस तिथे काय टायमिंग वगैरे असतं तुझं? सो माझं टायमिंग 10 to 7 नॉर्मली जसं आपलं जे ऑफिस टाईम असतो तसंच आहे. आणि मग नंतर म्हणजे माझे कलिग्स आहेत ते खूपच सपोर्टिव्ह आहेत माझ्यासाठी. त्या सगळ्यांना माहिती असेल तू हे करते, तर त्यांची काय रिॲक्शन तेव्हा? ते खूप सपोर्ट करतात, कधी ॲडजस्ट करून टाकतात की अरे ठीक आहे चलेगा, तू चल कर ले, कोई बात नाही. तर कधी मेकअपला हेल्प करतात, कुठल्या इव्हेंटला जायचं असेल तर तसं ते पण सपोर्टिव्ह आहेत. तर असं काय टाईममध्ये किंवा काय ते मला काहीच अडथळा नाही आला आणि ते बोलतात की ठीक आहे, तेरा पॅशन है, तू कर, आम्ही तुला सपोर्ट करतो. अरे मस्तच. आणि जेव्हा एखादी रील तुला सुचते की आता आपल्याला ह्याच्यावर शूट करायचं आहे, तर त्याचं प्रिपरेशन तू कसं करतेस? म्हणजे तू आधी लिहितेस की काय असतं डोक्यात की आपल्याला आता करायचं आहे? तर बेसिकली खरं सांगायचं तर हे जे आयडियाज येतात ते माझा भाऊ करतो. सगळे आयडियाज त्याचेच असतात, सगळं क्रेडिट मी त्यालाच देते. सो आयडियाज वगैरे त्याचेच असतात. तो रिसर्च करतो की काय ट्रेंड आहे किंवा काय आता चालू आहे, तर त्या ट्रेंडच्या हिशोबाने आम्ही आयडियाज घेतो आणि मग नंतर डायलॉगचं असतं की काय डायलॉग नेमके ठेवायचे, तर आम्ही थोडी रिहर्सल करतो किंवा तो ॲज अन पेज जे मेजरली बघतो ते माझा भाऊ आहे. तो पूर्ण हँडल करतो. त्याचं नाव आहे दर्शन देशमुख. तो डिजिटल मार्केटिंगमध्येच आहे. तो आता मीडियामध्येच आहे ॲक्च्युली. सो पूर्ण पेज तोच हँडल करतो माझं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आयडियाज त्याचेच असतात, डायलॉग डिलिव्हरी त्याची असते, अँगल सेट आम्ही करतो. कधी असंही होतं की आम्हाला रात्री 12 वाजून जातात शूट करायला. ॲक्च्युली आम्ही दोघे वर्किंग आहोत,
तर आम्ही आमच्या ऑफिस आवर्सच्या नंतर हे पूर्ण करतो. तर कधी कधी 12 वाजता पण शूट असतं, कधी कधी होऊन जातं तसं, आणि आम्ही मग मॅनेज करतो तसं. बरोबर. आणि मला हे विचारायला आवडेल की आता तुझ्या मी ऑलमोस्ट रील बघते, म्हणजे मी खूप आधीपासून तुला फॉलो केलं आहे. आय थिंक तुझे 4,000 वगैरे होते तेव्हापासून मी बघते. तर ते तू आईसोबत आणि तू आईसोबत वगैरे जास्त रील्स आहेत तुझ्या. खूप वेळा तर तू कानाखाली खाल्ले. एका रीलसाठी किती कानाखाल्या खाल्ल्यास, किती रिटेक होतात, आणि आई कसं त्यासाठी सपोर्ट करते? मम्मी तर नो डाऊट खूपच सपोर्टिव्ह आहे माझी. तर कानाखाली तर मी खूप घाललेत. म्हणजे रिटेक कधी कधी होतं, कधी कधी ते रिअलिस्टिक नाही दिसत. तर रिअलिस्टिक जोरात बसली? हो, खूप जोरात बसली आहे. नो डाऊट बसली आहे. आणि मग कधी कधी असं होतं की मम्मी पण असं होतं की अरे किती मारू हिला. कधी कधी गाल लाल होऊन जातो. कधी कधी तिला पण आता कळालं की कुठून अँगल कुठून घ्यायचा, कुठून नेमकं तिला म्हणजे ते दिसेल की स्क्रीनवरती आपल्याला प्रॉपरली मार दिसतोय म्हणून. तर खूप रिटेक्स पण होतात कधी कधी. कधी कधी एका ह्याच्यामध्ये पण होऊन जातं, असं काय नाही. तर एक दिवशी एक एक्सपिरियन्स म्हणजे एक झालेलं ते मी सांगते. तर मम्मी आजारी होती आणि ऍक्च्युली आमचे म्हणजे चाललेलं, तर मम्मी जेव्हा जेव्हा येते तेव्हा खूप छान त्याला प्रतिसाद मिळतो त्या रीलला. सो तर त्याच रीलला बेसिकली दुसऱ्या दिवशी आम्हाला शूट करायचं होतं. तर मम्मी आजारी होती, बट त्या आजारपणामध्ये पण ती आली. तिने स्वतःला ठीक आहे चालेल करूया म्हणून तिला थोडं मनवावं लागलं, पण ठीक आहे तिने केलं. सो नंतर मग ते स्लॅबचंच होतं, त्याच्यामध्ये पण तिने केलं आणि सपोर्ट केला. तर बेसिकली सपोर्ट जास्त माझ्या मम्मीचाच आहे. हो, ते आम्ही पाहतो. आणि काकी म्हणजे असं आधीपासूनच कॅमेरा फ्रेंडली होत्या की त्यांना पण तुला असं शिकवावं लागलं की त्या करायच्या त्या परफेक्टच आधीपासूनच? मम्मीचं असं आहे की बिहाइंड द कॅमेरा पण मम्मी अशीच आहे, बिंदास आहे. तोच भाव माझ्यामध्ये आलेला आहे. आणि आम्ही असं खूप करायचो की अरे डायलॉग डिलिव्हरी असंच आपण असं नॉर्मली कसं बोलतो तसं आम्ही बोलायचो. तर कॅमेरामध्ये तर मम्मी काही शाय नाही आहे, बिलकुल शाय नाही आहे. ती बिंदास आहे. घरातच आहे तर ठीक आहे करू शकतो, असं काय नाही. आणि मग नंतर कधी कधी होतं की तिला अँगल वगैरे थोडं सांगावं लागतं, बट शी इज व्हेरी गुड. म्हणजे ती एकदम असं आग लगा डाला टाईप आहे ती. मस्तच. आणि तुला तुझी पहिली रील आठवते? कुठली टाकली होतीस काही? हो, पहिली रील आमची ती होती जे आपण काही काम करतो, आपण हँड वॉश करायला जातो किंवा किचनमध्ये आपण व्हेजिटेबल कट करतो तर लगेच हात धुवायला गेलो, किंवा मसाले काही टाकले तर हात धुवायला गेलो. तर ते असं मला वाटलं की सगळ्यांना प्रॉपरली क्लिक होईल आणि रिलेटेबल वाटलं, म्हणून ती आमची फर्स्ट रील होती. ओके. तुझी ती रील आठवते का ज्या रीलला सगळ्यात जास्त पहिल्यांदा व्ह्यूज गेले आणि तेव्हापासून तुम्ही ठरवलं की जातंय आता आपण हे करूयात? त्याचा काही किस्सा किंवा त्याच्या मागची काही स्टोरी तुला सांगायला आवडेल तर? नक्की. सो फर्स्ट माझी जी रील होती जी खूप व्हायरल गेली, ती गुलाबी साडीचं जे सॉन्ग होतं ते खूप व्हायरल होत होतं. तर माझी आजी म्हणजे माझ्या मम्मीची मम्मी, ती पण खूपच बिंदास आहे या सगळ्या गोष्टीमध्ये. तर माझी आजी पण आधी यायची रील्समध्ये. सो आम्ही ठरवलं की गुलाबी साडीवरती आपण एक क्लिप बसूया. आणि आजी आली. आजीला सांगितलं एक काम कर, तू पण पिंक कलरची साडी घेऊन ये. ती लगेच तिच्या घरी जाऊन तिने पिंक कलरची साडी पण आणली आणि मग तसं आम्ही शूट केलं. आणि मग ती रील जे व्हायरल गेली त्याच्यानंतर तर नो लुकिंग बॅक असं होतं. मस्तच. आणि मग त्यानंतरला म्हणजे तुम्ही असं म्हणजे ती रील व्हायरल गेल्यानंतरला तुमचं असं काही ठरलं का की आता आपल्याला म्हणजे एक असतं ना की आपला एक प्रकारचा कॉन्टेंट सेट होतो की आपल्याला घरातलेच करायचे आहेत, किंवा तसं काही तुमचं तेव्हा ठरलं का की आता आपल्याला कुठल्या विषयांवरती करायचं आहे किंवा असं काही? तेव्हा असं एक म्हणजे एक रील व्हायरल गेली तर एक कॉन्फिडन्स येतो. आणि मग नंतर असं वाटतं की आपण पण म्हणजे अजून थोडे एक्सपेरिमेंट करू. बट असं याच रीलवरती असंच काही ठरलं नाही, बट एवढं आहे की कॉमेडी रील्स बनवायचेत, प्युअर कॉमेडी रील्स बनवायचेत, एवढंच ठरलेलं पहिलंही आणि आत्ताही त्याच्यावरतीच आहोत आम्ही की प्युअर कॉमेडी रील्स बनवायचे. म्हणजे ते फॅमिली पण बघू शकेल किंवा छोटी छोटी मुलं असतील ती पण बघू शकतील. असं नाही की एकाच ऑडियन्सला बेस्ड असतील, सगळ्यांना ते चांगलंही वाटलं पाहिजे. त्याच्यामध्ये असंही नाही की अरे नको नको हे. तर आमचं असंच आहे की प्युअर कॉमेडी रील बनवायची, म्हणजे एव्हरीवन सगळ्याच एज ग्रुपची लोक बघू शकतात. बरोबर. तसं सो आता तुला ह्या टप्प्यावर आल्यानंतर तुला प्रमोशनल रील्स चालू झाल्या असतील. येस. तर मग त्या रील्स प्रमोशनल रील्स तू एक्सेप्ट करताना काय विचार करून त्या एक्सेप्ट करतेस, किंवा त्यामागे तुझा काय थॉट असतो की कुठल्या प्रकारच्या तुला घ्यायच्या आहेत, किंवा तुझे काही असे एक रूल बुक ठरलं आहे का की हे असं असेल तरच? तर त्याबद्दल काय सांगशील?
तर जे प्रमोशनल रील्स येतात त्याच्यामागे आम्ही थोडं रिसर्च करतो की म्हणजे नक्कीच जेन्युइन आहे का. असं नको व्हायला की आम्ही रील शूट केली आणि मग नंतर ते गायब झाले. असे खूप मी म्हणजे रिसर्च करताना आम्हाला आढळतं की एक व्हिडिओ बनवला, आम्ही लाईव्ह पोस्ट केलं आणि मग नंतर ते गायब होऊन जाते कंपनी. तर तसं नको व्हायला. तर ते आम्ही एक रिसर्च बोलतो ना, तसं एक रिसर्च करतो की प्रॉपर आहे की नाही, जेन्युइन आहे की नाही. ऑनलाईन आम्ही सर्च करतो. तर त्या प्रकारे आम्ही त्याच्यानंतरच आम्ही प्रमोशनल व्हिडिओज म्हणजे एक्सेप्ट करतो. आधी म्हणजे डिस्कशन होऊन जातं, बट रूल्स अँड रेग्युलेशन्स जे काय आहे ते आम्ही एक्सचेंज करून घेतो, म्हणजे पुढे आम्हाला प्रॉब्लेम नको यायला. मग तेव्हा स्क्रिप्ट ते लोक देतात की तुम्ही तुमचं करता? कधी कधी ते देतात, कधी कधी आम्हाला ते बोलतात की तुम्ही करू शकता. हां. ओके. आणि मला हे विचारायचं आहे की आता तुला सगळीकडनं आमंत्रण वगैरे यायला लागली आहेत, तर मग जेव्हा तू तिकडे जाते तेव्हा लोकांचं ते प्रेम अनुभवताना तुला कसं वाटतंय? खूप छान वाटतं, कारण की लोक बोलतात की आम्ही तुमचे रील्स बघतो, मम्मी का नाही आली, कधी कधी विचारतात की मम्मी का नाही आली आहे इव्हेंट्सला कुठल्याही. तर खूपच छान वाटतं, नो डाऊट. असं वाटतं की हां, लोक आपल्याला बघतात आहे, रेकग्निशन मिळतं, तर खूपच छान वाटतं. म्हणजे आतून एक चांगली फिलिंग येते. आता या टप्प्यावर आल्यानंतरला काही गोल्स ठरलेत या क्षेत्रातले वगैरे? हां, म्हणजे स्टॉप नाही व्हायचंय याच्यामध्ये, पुढे आणखी 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 करायचंय. आणि हां, असंच लोकांना म्हणजे एक स्माईल द्यायची, एक खुश करायचंय रील्सने, कॉमेडी रील्स बनवून. सो ह्या व्यतिरिक्त तुझ्या काही अशा हॉबीज आहेत ज्या तू अजूनही फॉलो करतेस? याच्या व्यतिरिक्त मला डान्स खूप आवडतं. म्हणजे मी कथक केलंय. कथकमध्ये मध्यमपूर्ण हे पूर्ण केलेलं आहे मी. आणि डान्स म्हणजे मला खूपच आवडतं करायला. ह्याच्या व्यतिरिक्त मी एक आर्टिस्ट पण आहे. मी पेंटिंग शिकलेली आहे, स्केचेस बनवते मी. ओके. आणि त्या व्यतिरिक्त मी योगामध्ये सर्टिफिकेशन केलं आहे, तर मला योगाही करायला आवडतं. आणि मी थोडी हेल्थ कॉन्शियस पण आहे. स्वतःची काळजी घ्यायला खूप आवडते मला. म्हणजे सेल्फ केअर मला खूप आवडतं. संडेजला असं होतं की एक मी टाईम असतो ना, तसं मी टाईम मला खूप आवडतो माझा. कारण की मला मंडे टू सॅटर्डे मला वेळच मिळत नाही, तर मग संडेला मला स्वतःची काळजी घ्यायला खूप आवडतं. मग त्या मी टाईममध्ये तू काय करतेस? जसं मी टाईममध्ये म्हणजे फेस मास्क झाले, वेगवेगळे फेस मास्क बनवते, किंवा त्याच्यामध्ये हां, असे वेगवेगळे फेस मास्क झाले, तर तसं मी माझी काळजी घेते फेसची. ओके. आणि तू म्हणालीस तू कथ्थक करतेस, तर तू कथ्थकचं शिक्षण म्हणजे लहानपणापासून घेतलं, शाळेत असताना वगैरे तेव्हापासूनच सुरू केलं होतंस का? सो बेसिकली असं झालं की माझा भाऊ तबलामध्ये त्याने जॉईन केलं आणि त्याच्या पाठीपाठी मी पण मग कथकला जॉईन केलं. मी तेव्हा 11th होते जेव्हा मी कथक स्टार्ट केलं माझं. तर ॲक्च्युली लेटच स्टार्ट केलं, बट त्याच्यासोबत मला जायला मिळायला लागलं, तर त्याच्यासोबत मी पण कथक शिकू लागले. आणि मग तिथून माझं कथकचं मी स्टार्ट केलं. ओके. आणि म्हणजे आता तू कथ्थक करतेस, तर तू तसं योगाचं वेगळं शिक्षण घेतलंयस, तर योगाकडे कशी वळालीस किंवा त्याची आवड कशी निर्माण झाली? ऑल थँक्स टू माय मदर ओनली. कारण की मम्मीला कळालं इथे योगा शिकवणार आहे, सर्टिफिकेशन मिळणार आहे, चला मुलीला टाकून देऊया. हां, तर मग तेव्हा तुला आवड होती जेव्हा मम्मीने तुला टाकलं? तर स्टार्टिंगला तर बिलकुल नव्हती, कारण की असं वाटलं तरी काय हे रोजचं जायचं अशी. मग नंतर असं वाटलं की नाही, आपली थोडी म्हणजे एक फ्लेक्सिबिलिटी यायला लागली. आणि मग नंतर सर्टिफिकेशनमध्ये पण असं झालं की खूप छान छान पोजेस शिकवायला लागले आणि मग तिथून माझं वाढलं. आणि मग जसं सर्टिफिकेशन झालं त्याच्यानंतर मी एक लॉकडाऊन आलं. लॉकडाऊनमध्ये असं व्हायचं की आता काय करायचं. सो माझं एक रुटीन मी बनवून टाकलेलं. मी सकाळी लवकर उठायची, 1 तास योगा करायची, मस्त स्वतःसाठी ब्रेकफास्ट बनवून टाकायची का हेल्दी काहीतरी आपण बनवूया. आणि मग तसं एक योगावरती असं झालं की आता रोजच केलं पाहिजे. कधी कधी असंही होतं की मला रोज योगा करायला नाही मिळत, कारण की आता हे लाईफ अशी झाली रुटीन बिझी आहे. सो मग कधी कधी स्ट्रेचेस किंवा कधी कधी मेडिटेशन करून मग मी निघते. पण योगा असं आहे की मला करायला आवडतं, खूप आवडतं. जर तू ह्या क्षेत्रात नसती तर कथ्थक किंवा योगा यामध्ये तुला करिअर करायला आवडलं असतं? नक्कीच. ॲक्च्युली काय झालं की योगाचं सर्टिफिकेशन केल्यानंतर योगा ट्रेनर म्हणून पण एक एक्झाम निघालेली. बट माझं असं झालं की ॲडव्होकेसी सुरू होती, तर मी ॲडव्होकेसीमध्ये अशी वळाले की माझं हे पण राहून गेलं. म्हणजे नाही तर मी योगा ट्रेनर झालेच असते नक्की. म्हणजे त्यात तुला आवडलं असतं. हो. मग तू असं कधी विचार नाही केला की आपण क्लासेस वगैरे घेऊया?
हो, खूप विचार केलेला. ऍक्च्युली मी आधी ड्रॉइंगचे क्लासेस पण घ्यायची. लहान लहान मुलं यायची. ग्रेट. एका टायमाला 12 ते 13 मुलं यायची. मध्ये अजूनही चालू आहे की? आता तर वेळ नाहीच बिलकुल. तर मग ते आधी घ्यायची मी, पण खूप छान वाटायचं. लहान मुलं यायची, ते त्यांना असं शिकवायला खूप आवडायचं. कुठे ते घरीच? घरीच. सो जेव्हा तुझे 10K झाले तेव्हा काय रिॲक्शन होती आणि कसं सेलिब्रेशन होतं ते, त्याबद्दल काय सांगशील? तर 10K झाले तेव्हा खूपच छान वाटलं. असं वाटलं की अरे बापरे, म्हणजे वाटलं नव्हतं पहिली गोष्ट तर की 10K होतील. आणि त्या नेमाने तर आम्ही जात नव्हतो की हां आपल्याला असं काय, वी वर गोईंग विथ आवर फ्लो ओनली. सो असं झालं की 10K झाले आणि मग नंतर आम्ही एक केक आणलेला 10Kचा. मी तुझं कॅप्शन वाचलं होतं की काय पाणी की बहुत शिद्दत से कोशिश असं काहीतरी टाकलं होतं. मी शाहरुख खान फॅन आहे खूप मोठी, तर मी खूप फॉलो करते त्यांना. आणि मग जेव्हा आमचे 20K झाले तेव्हा ते कॅप्शन मी टाकलेलं की किसी चीज को पाने की कोशिश करोगे, तर तेव्हा आम्ही टाकलेलं. आणि जेव्हा 10K झाले तेव्हा खूपच छान वाटलं. एक छोटं सेलिब्रेशन केलं आम्ही सगळे फॅमिलीज होतो, मम्मी पप्पा मी आणि माझा भाऊ. तेवढ्यामध्येच आम्ही एक केक आणलेला, कस्टमाइज केक आणलेला, तोच कट केला आणि छान आम्ही सेलिब्रेशन केलं. ग्रेट. असं काही किस्सा घडलाय का आतापर्यंत की तू किंवा तुझी मम्मी तुम्ही असं कुठे गेलायत आणि तुझ्या रीलमुळे तुला तिथे ओळखलं गेलंय किंवा कोणीतरी येऊन सांगितलंय, असा काही किस्सा सांगायला आवडेल तुला? हो, तर असं खूपदा झालंय की मम्मीला आधी ओळखतात आणि मग मला ओळखतात की अहो तुम्ही नेहलच्या मम्मी ना. तर असं खूपदा झालं आहे. आम्ही रेस्टॉरंट्सला गेलेलो आहे, तिथे खूप जणांनी रेकग्नाईज केलं, अरे ही नेहलची मम्मी. आणि एकदा असं झालेलं की मम्मी मार्केटला गेलेली भाजी आणायला, तर तेव्हा त्या भाजीवाल्यानेच सांगितलं की ओ तुम्हाला मी रीलमध्ये पाहिलं आहे, तुम्ही व्हिडिओ बनवता ना? तर मम्मी बोलते हो मी व्हिडिओ बनवते. मम्मी घरी आली आणि मम्मीने हा किस्सा सांगितला. म्हणजे मम्मीच्या मनात आलं की अरे मग हा डिस्काउंट का नाही देत. बरोबर. आणि मग मम्मीच्या नावाने मम्मीचं अकाउंट आहे का वेगळं? नाही, मम्मीचं अकाउंट तर अजून नाहीये, बट आमच्या आहे. करायला पाहिजे चालू. आईला जास्त ओळखताय तर हो करायला, ते देखील करायला हरकत नाही. मम्मीला आवडतं पण आहे ना, खूप आवडतं. हो, ग्रेट. आणि मला हे विचारायला आवडेल की आता तू ह्या टप्प्यापर्यंत पोहोचली आहे, तर जेव्हा तू तुझ्या फ्रेंडसोबत कुठे जाते तर तेव्हा तुझे फ्रेंड्स ह्या रिलेटेड तुला काही सजेशन्स देतात का? आणि जेव्हा फ्रेंड्ससोबत तू बाहेर जाते तेव्हा तिथे असे काही किस्से घडतात का की तुला तुझ्या या कामांमुळे ओळखलं गेलं आहे आणि मग त्यावर तुझ्या मित्रमैत्रिणींची काय रिॲक्शन असते? सो फ्रेंड्स म्हणायला गेलं तर ते सांगतात की अरे नेहल असं करू शकतेस तू, तसं करू शकतेस तू. सजेशन्स नेहमी देतात ते. आणि जर काही चुकलं असेल तेही सांगतात ते, कारण की ऑफकोर्स फ्रेंड्स आहेत तर सांगतीलच. आणि असं खूपदा झालं आहे की मला रेकग्नेशन मिळालं आहे की अरे हां तुला कुठेतरी पाहिलं आहे, तुला कुठेतरी पाहिलं आहे. तर फ्रेंड्स असं अरे इन लोक डिस्काउंट मांग ना, तू ते को पहचानते है ना. तर पण मी असं मागत नाही ऑफकोर्स, आणि असं देणारही नाहीत. ओके. आणि मला म्हणजे विचारायला आवडेल की तू मगाशी म्हणालीस की तुझा भाऊ या सगळ्यामध्ये तुला खूप जास्त मदत करतो. तर मला विचारायचं आहे की भाऊ देखील वेगळे, म्हणजे भावाचा देखील क्रिएशनचं पेज आहे, तो सुद्धा रील टाकतो की तुझ्याच? नाही, याच एकाच पेजवरती तुम्ही काम करता? ओके. मग जेव्हा भावाची एखादी कॉन्सेप्ट ठरलेली असते की आज आपल्याला हे करायचं आहे, तर त्याच्यावरनं तुमचे काही वाद की हे करायचं आहे नाही करायचं आहे, असे काही किस्से की टोटल डिसिजन तो घेतोय तर ते करायचंच? ते करायचं म्हणजे करायचंच. त्याचं असं आहे, कारण की त्याला माहिती आहे की काय चालतंय. त्याचं रिसर्च जास्त असतं माझ्यापेक्षा, कारण की मी जास्त टाईम नाही देऊ शकत. सो तोच बघतो पूर्ण पेज आणि ऑफकोर्स क्रेडिट त्यालाच देते मी. जे काय आहे आज या टप्प्यावरती त्याच्यामुळेच आहे मी, नो डाऊट. डायलॉगचे पण त्याचेच असतं सगळं, अँगल पण तोच बघतो, शूट पण तोच करतो, मेकअप दादा पण माझा तोच आहे. सो एव्हरी क्रेडिट गोज टू हिम ओनली. आणि असं खूपदा झालं की मी आयडिया देते तर त्याला नाही आवडली तर ती नाहीच करायची. आय एम द डिरेक्टर, असं होतं. तोच ठरवतो. हो. ओके. आणि तुझ्या या कामावर असं कधी घडलंय का की तुझ्या कामांच्या किस्स्यांवरनं तुला म्हणजे रील्सवरनं तुला ओळखलं आहे किंवा तिकडे काही ह्या कामांवरनं चर्चा होते तुझी? हो, असं आजच झालं.
कोर्टमध्ये एक ऑफिसर होते, त्यांनीच मला विचारलं, तुम्ही रील्स बनवता का मॅडम? बोलले हो सर, रील्स बनवते, प्लीज फॉलो करा मला. म्हणजे ते बघत होते तुझं कॉन्टेंट. सो कसं वाटतंय आज तुला इथे येऊन? खूपच छान वाटतंय आणि खूपच छान एक्सपिरियन्स आहे माझा पॉडकास्टसाठी आणि थँक्यू सो मच मला इथे बोलवण्याकरता. ऑलवेज वेलकम.